हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन टिप्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला नेहमीच असं वाटतं की दिवसभर आपण छान दिसावं। आपण जी कोणती कामं करू, ऑफिसला जाऊ, घरी असू किंवा अजून कुठे आउटिंगला जाऊ, तर आपण नेहमी प्रेझेंटेबल असावं। पण याच्यामध्ये कपडे जशी महत्त्वाची भूमिका बजावतात तशा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या पर्सनल ग्रूमिंगसाठी आपण चांगले छान टापटीप दिसण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात, ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही। त्याच काही अगदी सिंपल गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला खूप खूप मदतशीर ठरतील ह्या तुमच्या डे टू डे लाईफमध्ये। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कंगवा। आता कंगवा जो आपण यूज करतो तो कंगवा जो असतो तो नॉर्मली आपण घ्या, कोणताही प्लास्टिकचा घ्या, कोणताही मेटलचा घ्या आणि तो यूज करा असं होतं आपलं। पण खरं तर कंगवा यूज करताना आपण विचार केला पाहिजे, तो आपल्या केसांना चांगला ठरला पाहिजे, आपला हेअरफॉल थांबला पाहिजे, डॅन्ड्रफ नाही झाला पाहिजे आणि तो कंगवा स्वच्छ देखील असला पाहिजे। प्रत्येक वेळी आपण जो कंगवा वापरतो, काही जण माझा कंगवा मी वापरला की परत दुसऱ्याला सुद्धा केस विंचरायला जातं, तसं न करता आपला सेपरेट कंगवा असावा की ज्याच्यामुळे काय होतं की जरी तुम्हाला प्रॉब्लेम्स जरी नसतील आणि दुसऱ्याला तुम्ही यूज करायला दिलं, तो परत तुम्ही यूज केला, जर त्याला एखादा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही इश्यूज असतील तर ते तुम्हालाही होऊ शकतात। त्यामुळे पर्सनल कंगवा आपला नेहमी असावा। आणि माझ्याकडे जो आहे ना, तर ऑइल इन्फ्युज असलेला हा कंगवा आहे आणि मला हा ॲमेझॉनवरून मिळालेला होता। मी असंच सर्च करत होते आणि तेव्हा त्याच्यामुळे मला खूप सारे बेनिफिट्स विचारताना अगदी स्काल्पला जाऊन लागतो आणि अगदी हळूवारपणे मी केस विंचरते, कारण आता केस कुठे व्यवस्थित होऊ लागलेले आहेत। अगोदर खूप केस गळती आणि अजूनही थोडासा हेअरफॉल आहेच, पण तो कव्हर होतोय। तर ही एक सवय लावून घ्या की कंगवा जो तुम्ही केसांना वापरताय तर तो तुमच्या केसांना अगदी व्यवस्थित ठेवेल। आणि वुडन कंगवा जो असतो, लाकडाचा कंगवा जो असतो, तर तोच वापरा की ज्याच्यामुळे केस जे आहेत ते चांगले निरोगी राहतील आणि चमकदार राहतील आणि तुमच्या पर्सनल ग्रूमिंगमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तुमचे केस नीटनेटके ठेवायला खूप मदत करतो। सो असा हा एक कंगवा तुमच्या सोबत नेहमी ठेवा। दिवसाची सुरुवात आपण बॉडी केअरने करतो आणि अशा वेळी आपल्याला असं असतं की खूप सारा वेळ नसतो, आपण गृहिणी किंवा ऑफिसला जाताना सुद्धा लेट होत असेल किंवा अजून आपण आउटिंगला जाताना सुद्धा लेट असेल, म्हणजे अगदी कोणत्याही कारणासाठी आपल्याला लेट होत असेल तर आपल्याला इतकी जी आहे वेळ नसतो इतका की मॉइश्चराईज करा चेहरा, त्याच्यानंतर बॉडी मॉइश्चराईज करा, एखादं लोशन लावा, त्याच्यानंतर त्याच्यावरती सिरम लावा। ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टाइम नसतो। आपल्याला असं वाटतं की जे काही आपण सोप वगैरे वापरून आंघोळ करताना तर त्यामध्ये असं काहीतरी असावं ज्यामुळे बॉडी मॉइश्चराईज व्हावी, परत बाकी सगळं स्किन केअर करण्यामध्ये वेळ घालवता येऊ नये। तर अशा गोष्टीसाठी मी तुमच्यासाठी एक सोल्युशन आणलेलं आहे, जे मी स्वतः यूज करते, म्हणजे माझा सुद्धा टाइम ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिड्यूस व्हावा जेव्हा मी कधी गडबडीत असेन तेव्हा। तर अशा वेळी मी वापरते ममाअर्थचं व्हायटामिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप। याच्यामध्ये अजून एक आहे उपटन सोप सुद्धा। सगळ्यात तर पहिले स्किन डिटेक्टरनं मी माझं स्किन डिटेक्ट करून दाखवते। रेड आहे ज्याच्यामुळे खूप सारी कमी जाणवते, मॉइश्चराईज नाही आहे चेहरा। हा जो सोप आहे ममाअर्थ व्हायटामिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप, ज्याच्यामध्ये व्हायटामिन सी पण आहे आणि हनी पण आहे, मेडसेफ सर्टिफाईड आहे आणि मेन म्हणजे नॉन ड्राईंग फॉर्म्युला आहे। जसे काही सोप आपण अप्लाय केल्यानंतर आपला चेहरा ड्राय होतो, क्लीन होतो पण ड्राय होतो, पण अशा वेळी असा सोप हा आहे की ज्याच्यामुळे चेहरा हायड्रेट पण राहतो, लोशनचे पण गुण मिळतात आणि क्लीनसुद्धा होते त्वचा। मी चेहरा साफ केलेला आहे, इल्युमिनेट होतो चेहरा, म्हणजे डायरेक्टली कसं म्हणतो आपण ब्राईटन करायचं कामसुद्धा करतं, नरिश करतं स्किन आणि मॉइश्चराईजसुद्धा। तर आता तुम्ही बघता मी स्किन डिटेक्ट करते परत। तर जे आता आलेलं आहे तर रेड नाही आहे आणि स्किनमधील जे मॉइश्चर आहे किंवा जे तेल आहे नैसर्गिक तेल, तर ते कंटिन्यू ठेवून चेहरा क्लीन करतं। हे प्रोडक्ट तुम्हाला नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती मिळतील, त्यासोबतच तुमच्या नजीकच्या स्टोअरमध्ये देखील मिळतील। आणि हो, 20% डिस्काउंट मिळवण्यासाठी हाऊस 2024 हा कोड तुम्हाला यूज करावा लागेल, जो ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरतीच अवेलेबल असेल। ममाअर्थवरून जेव्हा एखादी तुम्ही खरेदी करता तेव्हा तुमची ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईट थ्रू आणि तिथे एक ट्री प्लांट केली जाते, ते झाड तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डरवरून। चला तर मग बाकी अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पर्सनल ग्रूमिंगसाठी हेल्पफुल ठरतात, त्या बघूयात। जी गोष्ट आहे ती म्हणजे हेअर सिरम। जेव्हा आपण केस विंचरतो आणि बाहेर जातो
तेव्हा केस आपले शायनी दिसावेत. मला खूपदा कमेंट येतात की तुझे केस शायनी दिसतात, तर कशामुळे? तर हेअर केअरमध्ये जसं आपण कंगवा महत्त्वाचा मानला जातो, तसंच केस शायनी दिसण्यासाठी असं एखादं सिरम जे केसांना चमकदार ठेवील, फ्रीज फ्री ठेवील आणि तुमचे केस नेहमी शायनी दिसतील, त्यासोबतच केसांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवेल. तर असं एखादं सिरम निवडा जे तुमच्या केसांना सूट होईल आणि जे तुम्ही रेग्युलरली वापरू शकाल. केस विंचरण्याच्या अगोदर किंवा केस विंचरून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. तर असं एखादं सिरम ठेवा तुमच्यासोबत नेहमी. खूप सारे सिरम बाजारामध्ये अवेलेबल आहेत, त्यासोबतच मी तुम्हाला काही सिरम सजेस्ट देखील केलेले आहेत, तर तेही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट येते ती म्हणजे परफ्यूम. खूपदा मी म्हणते की तुम्ही स्मेल कसं करता त्यावरती खूप गोष्टी ठरतात. ऑलवेज स्मेल गुड. नेहमी आपला स्मेल जो आहे, आपला जो म्हणतात बॉडी स्मेल जो आहे तो इतका भारी असला पाहिजे की कंटाळवाना जर माणूस किंवा एखादा थकलेला जरी झाला, पास बाय जरी झाला आपल्या साईड, तरी सुद्धा त्याला वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे. मला तरी फ्रॅग्रन्स खूप आवडतात आणि माझ्याकडे खूप सारे फ्रॅग्रन्सेस आहेत, परफ्यूम आहेत जे मी यूज करते. आता ममाअर्थचं हे मला जास्त परफ्यूम आवडतं, कारण का ते इतकं फ्रॅग्रन्स इतका त्याचा मस्त आहे, म्हणजे रिफ्रेशिंग आहे आणि ऑल डे राहतो. तर असं एखादं परफ्यूम निवडा जे ऑल डे तुम्हाला चांगला फ्रॅग्रन्स देईल, तुमची बॉडी छान स्मेल करेल. तर असाही एखादा फ्रॅग्रन्स तुम्ही दररोज वापरा. बघा तुमच्या मूडमध्ये सुद्धा चेंज होतो, म्हणजे कंटाळवाना मूड असेल तरीही चेंज होतो आणि आपल्याला छान वाटतं, म्हणजे स्वतः वावरताना, स्वतः प्रेझेंटेबल राहताना खूप छान वाटतं. मला खूप आधीपासून, पहिल्यापासूनच फ्रॅग्रन्सेसची खूप सवय आहे. ह्या खूप साऱ्या गोष्टी मी खूप आधीपासून स्वतःसाठी लावून घेतात, म्हणजे अगदी टीनेज असल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केल्यात की आपल्याला चांगलं दिसायचं आहे आणि चांगलं राहायचं आहे आणि हे मला आवडतं. त्यामुळे ह्याही गोष्टी मी तुम्हाला सांगते. खूप साऱ्या महिला अजूनही दुर्लक्ष करतात की कशाला राहायचं, काय करायचं, पण एक 4-5 दिवस तुम्ही हे स्वतः ट्राय करून बघा. अगदी प्रेझेंटेबल राहा दिवसभर आणि घरी जरी असाल तर असं ते घरी असल्यानंतर कशाला आपल्याला राहायला पाहिजे, कोण बघते म्हणून करू नका. तर स्वतःला छान वाटावं, स्वतःला छान दिसावं ह्यासाठी करा. गोष्ट आपण मिस अजिबात करायची नाही, कारण आपलं वय जसं वाढतं तसे चेहऱ्याच्या खूप साऱ्या समस्या, बॉडीच्या समस्या निर्माण होतात. चेहऱ्याची समस्या जर म्हटला तर रिंकल्स पडणं, एजिंग दिसणं, त्याच्यानंतर फ्रॅकल्स दिसणं, त्याच्यानंतर पिगमेंटेशन, वांग, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टींशी डील करता आलं पाहिजे. 20शी ओलांडली, 21शी मध्ये तुम्ही आलात की सनस्क्रीन वापरायला स्टार्ट करा. जसं मी माझं सनस्क्रीन कधीही स्किप करत नाही. मी घरी जरी असले तरी सनस्क्रीन हे वापरतेच, कारण स्वतःमध्ये जसं मी बदल केलेत, पर्सनल ग्रूमिंग असू देत किंवा मग अजून खूप साऱ्या गोष्टी असू देत, तर त्या इम्प्लिमेंट करायला खूप वेळ जातो आणि त्याचे रिझल्ट दिसायला सुद्धा वेळ जातो. असंच सनस्क्रीनची सुद्धा गोष्ट आहे की सनस्क्रीन तुम्ही दररोज न चुकता वापरलं पाहिजे. मग जे तुम्हाला सूट होते ते तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. घरी असताना SPF 30 असलेलं सनस्क्रीन वापरा, बाहेर जाताना SPF 50 असलेलं सनस्क्रीन वापरा, ज्यामुळे सूर्यांच्या प्रखर किरणापासून किंवा जे अतिनील किरणं असतात त्यामधील, तर त्यातून आपल्या त्वचेचं संरक्षण होईल आणि आपली त्वचा डॅमेज होण्यापासून वाचेल. त्यामुळे दर 4 ते 5 तासांनी सनस्क्रीन नेहमी अप्लाय करा, जसं मी सांगते. मॉइश्चरायझेशन किंवा बाकी या गोष्टी पटकन कशा होतात ते मी तुम्हाला सांगितलंच आधी, कारण अशा वेळी काय होते की आपण पटकन मॉइश्चराईज करा, सिरम करा ह्या गोष्टी लावू शकत नाही. पण ज्यांना वेळ नसतो इतका किंवा घाईमध्ये आपल्याला तयार व्हायचं असतं, तर अशा वेळी काय करायचं, उपटन सोप किंवा व्हिटॅमिन C सोप. कारण व्हिटॅमिन C तुम्हाला, म्हणजे जसं सनस्क्रीन काम करतं तर सनस्क्रीनचं काम खूप सोपं करतं व्हिटॅमिन C. त्यामुळे व्हिटॅमिन C सोप तुम्हाला वापरून सुद्धा दाखवलेलं आहे, तर ते करू शकता. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन हे मस्ट आहे, ही गोष्ट कधीही स्किप करू नका. मला माहित नाही मी ही गोष्ट इतकी अर्थतेने का सांगते, कारण खूपदा कमेंटमध्ये येतं की वांग हे पिगमेंटेशन आहे, अशा खूप साऱ्या कमेंट्स येतात की काय करायचं सांग. तर मी म्हणते की जेव्हा मी कुठलीही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही किंवा सल्लाही देत नाही की असं करा तसं करा, पण तुमच्या स्किनला काही मेजर इश्यू असतील तर नक्की डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. मी माझ्या अनुभवावरून सांगते, जसं सनस्क्रीन वापरणं, सोप वापरणं, कोणत्याही गोष्टी स्वतःवर ट्राय केल्याशिवाय मी तुम्हाला सांगायला जात नाही, ज्याचा परिणाम जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं की ते मीटर जे आहे ते चेहऱ्याला लावल्यानंतर किती फरक दिसला. सो आपली त्वचा ही नेहमी मॉइश्चराईज राहिली पाहिजे, त्याच्यामुळे खूप साऱ्या समस्या सुटतात आणि सनस्क्रीन सुद्धा वापरणं मस्ट आहे. तर असेच प्रोडक्ट निवडा जे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये मदत करतील. मी काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या ज्या मला हेल्पफुल ठरतात माझ्या लाईफमध्ये माझं लाईफ इझी करण्यामध्ये. अशा गोष्टी आयुष्यात निवडा ज्या तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत करतील, चांगलं दिसण्यासाठी मदत करतील, स्वतःचा
कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मदत करतील. लोक सुद्धा आजूबाजूची अशी निवडा जी तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतील, कारण हे सगळं आपण करताना आपलं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणं गरजेचं आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितल्यात, होप सो की तुम्ही नक्की त्या फॉलो कराल. आणि माझी इच्छा आहे की स्वतः तुम्ही छान दिसा, छान असा, अगदी छान आयुष्य जगा. तर मग ह्या नोटवरती आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.